मी इथं उपवासाची भाजणी दाखवली आहे. श्रावण महिन्यात उपवास भरपूर असतात, त्यामुळे भाजणी करून ठेवलेली चांगली असते. म्हणून मी नेहमीच 1 किलोची भाजणी करते, पण आज मी थोडीशीच तुम्हाला दाखवली आहे. 1 2 3 असं प्रमाण असतं. 1 वाटी साबुदाणा खमंग भाजून घ्यायचा, तर साबुदाणा लाह्यासारखा फुलतो, तेव्हा तो बंद करायचा. त्याचे बारीक पीठ करून घ्यायचं. 2 वाटी भगर घेऊन भाजून त्यामध्ये घालून त्याचंही पीठ करून घ्यायचं. 3 वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या घेते, त्याचाही बारीक पावडर करून घ्यायची. थोडेसे जिरे घालून सर्व एकत्र करून घ्यायचं. जेव्हा आपल्याला थालीपीठ करायचं असेल तेव्हा त्यात मिरची पूड, शेंगदाण्याचं कूट किंवा उकडलेला बटाटा किंवा त्यात खिसून बटाटा घातलाही चालतो. त्याप्रमाणे थालीपीठ करून घ्यावे. ते थालीपीठ खोबऱ्याचं चटणी, उपवासाचे लोणचे किंवा दह्याबरोबर सोबत छान लागते. निव्वळ नुसतंच आपल्याला जर भाकरी टाईप करायचं असेल त्यावर बटाट्याची भाजी छान लागते. सोमवारी यामध्ये वरई तेवढे घालू नये.